अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे हो. 5 वर्ष तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, काय अडकले हे जाऊ दे ना जाऊ दे. अरे बाबा ते सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेन आणि 200-300 मसाडे सुद्धा आणीन. मुरा मेसाना बर का, मसाडा आणून मसाडे धुत बसीन बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा तुम्ही, एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिनखात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागे पुढे केले, मुख्यमंत्री पद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं आणि RR पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा मी तारीख सांगतो, 3ही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळे पाहिले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात की अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते, ह्या संतोषच्या ह्याला लेकराच्या 22 असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? त्या लेकराचं लहान लेकराचे अश्रू दिसणार का? त्या अश्रू दिसणार कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काही जण लागले, कोणी म्हणतो यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, वावळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. येतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा,
नाही तर ग्रामादेशात राहा, नाही तर घाणादेशात जातो. घाणादेश. माझा कलर बी काळा होता, माझा बापच काळा होता, तर त्याला मी काय कर घाणादेशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झाला. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते, तुमचेच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा तुमच्या पाया पडतो, बुटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो. अरे राजकारण काय आहे माझ्या बांधवांना मला सांगा ना.